रुपये 70ला एक वस्तू विकल्यास रुपये 10 नफा झाला, ती वस्तू 81ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता? ओके, असा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. तर बघा इथे एक वस्तू आपल्याला किती रुपयाला दिलेली आहे, कितीला विकलेली आहे? 70ला. तिच्या मागे किती रुपये नफा झाला? 10 रुपये. म्हणजे तिची मूळ किंमत किती असेल? 60 रुपये. 10 रुपये आपल्याला भेटत आहे म्हणजे. ओके, मग बघा तीच वस्तू जर आपण 81 रुपयाला विकली तर किती टक्के नफा निघेल? मग आता 81 वजा 60 बरोबर किती? 21. मग बघा 60ला जर 21 भेटतो आपल्याला नफा, तर 100ला किती टक्के नफा निघेल? ओके, मग इथे यांचं काय करायचं आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग बघा 100 गुणिले 21 भागिले 60. 0 0 गेट कॅन्सल. 3 दुने 6, 3 7 21. बे 5 10 म्हणजे 5 गुणिले 7 बरोबर 7 5 35. म्हणजे किती टक्के नफा भेटेल आपल्याला? 35%. आहे का आपल्याकडे 35? तर हो, पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल